रामायणातील ऋषी ऋषी परंपरा त्याच्यावर आपली दर महिन्याला निरूपण होतच होती. आता मध्यंतरीच्या काळात आपण जरा थोडंसं थांबलो होतो, पितृपक्ष नवरात्र यामुळे आपण जरा थांबलो होतो. पण या मधल्या काळामध्ये एक छोटीशी गंमत अशी झाली की आपण भरद्वाज ऋषींबद्दल झाल्यानंतर मी एकदम अत्रि ऋषींकडे जंप मारली आणि मग नंतर माझ्या ही गोष्ट लक्षात आली. योगायोगाच्या गोष्टी असतात आणि माझ्या लक्षात आलं की अरे आपण गौतम ऋषींबद्दल बोलायचंच राहून गेलो. आणि त्याचं झालं असं, माझ्या सासूबाई दररोज रामाला जातात. आमच्या इथे पण राम मंदिर आहे माणिकबागेमध्ये, आता नुकताच जीर्णोद्धार वगैरे झालाय आणि त्या दररोज जातात, न चुकता जातात. त्या दिवशी मला काय बुद्धी झाली, मी देखील रामाला गेले, दर्शन घेतलं, जवळ बसलो वगैरे. आणि मग तिथली एक ताई म्हणली, अगं एक 2-5 मिनिटं बोल ना, काहीतरी रामासमोर बसली असत. काय बुद्धी झाली, मी अहिल्या उद्धाराबद्दल बोलले. अहिल्या उद्धाराबद्दल बोलले, ती घटना तिथेच होऊन गेली आणि घरी आले. मी आपल्या अत्रि ऋषींच्या अभ्यासाला लागले. रामकृष्ण मठाच्या लायब्ररीत वगैरे जाऊन जरा नोट्स वगैरे काढायच्या आहे, ते चालू असतं. त्या क्षणी माझ्या लक्षात आलं, अरे आपण गौतम ऋषींबद्दल बोललोच नाही. मग अत्रि ऋषींचे सगळे संदर्भ बाजूला ठेवले, मी गौतम ऋषींचे संदर्भ गोळा केले, त्याच्यावर आधी पटापटा टिपणे काढली आणि आईंना घरी येऊन म्हणले, अहो आपल्याकडनं गौतम ऋषी राहिलेच की आई? तर त्या म्हणल्या, हो राहिले की गौतम ऋषी बोलले पाहिजे बरं का. आणि मग आधी सगळं गौतमांवर लिहून घेतलं, त्याच्यानंतर अत्रींवर. त्यामुळे मी आधी सगळ्यात पहिल्यांदा गौतमांची क्षमा मागते आणि तुम्हा सगळ्यांची क्षमा मागते आणि आता गौतम ऋषींबद्दलचं निरूपण करायला घेते. आता हा महिना आहे आपला ऑक्टोबर. नोव्हेंबरमध्ये कसं असणार आहे, शरभंग ऋषी आणि सुतीक्ष्ण ऋषी जे अगस्तींचे शिष्य आहेत त्यांच्याविषयी बोलून अगस्तीन विषयी सुरुवात करून देणार आहोत. डिसेंबर महिना म्हणजे आंग्ल दिनदर्शिकेप्रमाणे शेवटचा महिना आहे ना डिसेंबर हा, तेव्हा अगस्ती संपूर्णपणे आणि सगळा गोषवारा आतापर्यंत काय काय आपण बोललो त्याचा एक गोषवारा करायचा असा विचार आहे. आणि जानेवारी जो नवीन वर्ष सुरू होतं, जानेवारी पासून आपण रामायणातील धर्मतत्वज्ञान ह्याच्यावर बोलणार आहोत. म्हणजे रामायणातला एकंदर जे काही तात्विक विचार आहे त्याच्यावर आपण प्रकाश टाकायचा प्रयत्न हळूहळू करणार आहोत. असो, तर आता सुरुवात जी आपण करतोय ती गौतम ऋषींनी करणार आहोत. एकाक्षर गो हे उभयलिंगी चालतं. संस्कृत मधलं जे गो हे अक्षर आहे ते उभयलिंगी चालतं, म्हणजे गाय म्हणून पण आणि वृषभ किंवा बैल म्हणून सुद्धा. तर गौतम तर ह्याचा अर्थ वृषभाप्रमाणे ताकदवर असलेला, बलिष्ठ असलेला. म्हणजे आपल्याकडे खरं म्हणजे मराठीमध्ये बैलोबा हे वाईट अर्थाने बोललं जातं, नुसता बैल येऊ काही उपयोगाचा नाही. पण संस्कृतमध्ये बैल हे विशेषण म्हणून वापरलं जातं, तेही चांगल्या अर्थाने. चांगल्या ह्याच्यानी संस्कृतमध्ये वृषभाला किंवा गो ह्याला विशेषण म्हणून मानलं जातं आणि तेही आदरार्थी विशेषण. तर गौतम हे व्यक्ती नाव पण आहे आणि कुलनाम सुद्धा आहे. गौतम हे वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळे झालेले आहेत. त्याचं मागचं कारण हेच आहे की ते नावच एखाद्या विशेषणाप्रमाणे आहे, त्यामुळे वेगळ्या वेगळ्या कालखंडात वेगळे वेगळे गौतम झालेले आहेत. आता हे जे न्यायदर्शनकार, आपल्यापैकी बहुतेक जणांना माहितीच असेल, वेगळं सांगायची गरज नाही. त्या न्यायदर्शनकार गौतम हे मात्र खूप नंतरच्या काळातील आहेत. त्या गौतमांचा ह्या रामायणातल्या गौतमांशी काही अर्थार्थी संबंध नाही. तर त्या गौतमांना अक्षपाद गौतम असंही म्हणलं जायचं. आणि न्याय जे ज्ञानशाखा आहे न्यायदर्शन, त्याला अन्वेक्षिकी विद्या असंही म्हणलं जातं. भारतीय तत्वज्ञानात उपनिषदांनंतर जी षट दर्शने निर्माण झाली त्यामध्ये न्याय, वैशेषिक, सांख्य, योग आणि पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा अशी ती 6 दर्शन आहेत. जी त्याच्यामधलं न्याय दर्शन हे भारतीय तर्कशास्त्र आहे, तर्कविज्ञान, तर्कशास्त्र आहे. आणि त्याचे प्रणेते गौतम जे आहेत ते इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातले. आणि आता आपल्यापैकी बहुतेक जणांनी म्हणजे
आपण बहुतेक जणांनी त्या डॉक्टर निलेश ओकांचं जर ऐकलं असेल, खूप ठिकाणी त्यांची व्याख्यानं होतात, यूट्यूबला सतत त्यांचं चालू असतं, त्यात तुम्ही लोकांनी सुद्धा ऐकलं असेल. तर रामायण हे इसवी सन पूर्व 1200 वर्ष आधी घडून गेलेलं आहे, म्हणजे कितीतरी आधी. त्यामुळे ते न्यायदर्शनकार जे गौतम आहेत ते आणि हे खूप वेगळे आहेत. आता मी जे बोलते ते रामायणातल्या गौतमांना धरून बोलते. गौतम ऋषींच्या माता पित्यांचे नाव दीर्घतमा व प्रद्वेषी. गौतम ऋषींच्या नावावरून गोदावरी नदीला गौतमी हे नाव पडलेलं आहे. गौतमांमुळे गोदावरीचा उगम झालेला आहे. त्याचं असं झालं की गंगा ही भगीरथांच्या तपश्चर्येमुळे गंगा नदी अवतरण झालं, गंगेचं अवतरण झालं, पण त्यात तिचे काही प्रवाहच पृथ्वीवर आले आणि ती काही काळ परत शंकरांच्या जटेमध्ये विसावली. बरं का, सगळीचे सगळे प्रवाह तिचे पृथ्वीवर आले नाहीत, कारण तो प्रपातच एवढा होता की ते शक्यच नव्हतं, म्हणून ती काही काळ अजून विसावली त्या जटांमध्ये शंकरांच्या. आणि ही गोष्ट माता पार्वतीच्या लक्षात आली होती की ही शंकरांच्या जटांमध्ये विसावली, पण आता तिनं पृथ्वीवर येणं पण आवश्यक आहे. म्हणजे काय म्हणतो, मानव जातीच्या हितासाठी तिने पृथ्वीवर येणं पण आवश्यक आहे. हे लक्षात आल्याबरोबर माता पार्वतीने असं केलं की गणपतीला बोलवून घेतलं आणि गणपतीला सांगितलं की हे पहा, तू ब्राह्मणाचा वेश घे आणि ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी गौतम ऋषींचा आश्रम आहे आणि त्यांची खूप मोठी भातशेती आहे. गौतमांना शेतीची प्रचंड आवड होती आणि भरपूर भातशेती गौतमांची होती. आणि एक काळ असा होता की जेव्हा दुष्काळ वगैरे पडला आणि जेव्हा लोकांना खायची पण ददात झाली, तेव्हा गौतमांकडे एवढं भात होतं की त्यांनी सगळ्यांना पुरवलं होतं. एवढं भात त्यांच्याकडे पिकलेलं होतं. असो, कारण योग सामर्थ्याने या लोकांना या गोष्टी करणं सहज शक्य असायचं. आणि तिने असं सांगितलं गणपतीला की हे पहा, म्हणली जया म्हणून माझी जी मैत्रीण आहे ना, ती गो रूप धारण करेल आणि त्या गौतमांच्या भातशेतामध्ये जाऊन थोडीशी नासधूस करेल आणि तिला हाकलण्याच्या नादात गौतम तिला हाकलायचा प्रयत्न करतील, तेव्हा ती मृत होईल. ती मृत झाली की तू एक काम करायचं, गौतमांना सांगायचं की तुम्हाला आता गोहत्येचं पातक लागायला नको असेल तर तुम्ही शंकरांची तप करा किंवा शंकरांची आराधना करा आणि शंकरांना प्रसन्न करून घ्या. तर त्याप्रमाणे झालं. तसं माता पार्वतीने सांगितलं तसं गणपती ब्राह्मण वेशामध्ये, गणेश पंडित असं म्हणून नावानं ते गौतमांच्या आश्रमामध्ये आले, काही काळ राहिले. ठरल्याप्रमाणे ती जया आली आणि गोरूपामध्ये आली आणि ती नासधूस करते असं बघितलं. एक साधी छोटीशी काठी घेऊन गौतम नुसते तिला हुसकावायला म्हणून पुढे गेले आणि ती पटकन मृतच झाली. ती मृत झालेली बघितल्यावर गौतमांनाही आश्चर्य वाटलं. तरी त्यांनी तीर्थ सिंचन करून बघितलं, हे करून, पण ती काही जिवंत होईना, कारण ते सगळं ठरलंच होतं ना मुळी तसं. मग गणपतीने सांगितलं आता काय करायचं. म्हणाले, हे बघा, आता तुम्ही शंकरांची आराधना करा आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्या, ते त्यातनं मार्ग काढतील. असं म्हटल्यावर गौतमांनी खरोखर शंकरांची आराधना केल्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांच्या जटेमधून गंगेचा प्रवाह ब्रह्मगिरीवरून खाली आला, तो प्रपात खाली आला आणि त्या गायीच्या बाजूनी तो प्रपात निघून गेल्यावर ती गाय जिवंत होऊन पुन्हा आपल्या लोकांमध्ये निघून गेली. आणि आता असं झालं की भगवान शंकर तिथे त्र्यंबकेश्वर रूपामध्ये, तिथे ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये तिथेच स्थिरावले. आता गौतमांच्या तपश्चर्येमुळे गंगा दक्षिणेच्या दिशेला आली म्हणून ती गौतमी झाली. ही गो म्हणजे गाय मृत झाली होती, तिला तिने जीवदान दिलं, गोदा, तिला जीवदान दिलं म्हणून ती गोदावरी झाली. असा एकंदर हा गोदावरीची कथा आहे. हे जे गौतम ऋषी आहेत हे अतिशय जितेंद्रिय होते आणि ते अखंड तपस साधनेमध्ये आणि आपल्या विचारांमध्ये असेच असायचे. म्हणजे त्यांना सहजासहजी असं बाहेरच्या विश्वासावर फारसं भान नसायचं म्हणा किंवा एक आकर्षण नसायचं.
जसं की आपल्याला असतं ना बाहेरच्या विश्वाचं प्रचंड आकर्षण असतं. आता तर काय दिवाळी जवळ आली आहे, जिकडे तिकडे सेल चालू आहेत, बाहेरचं विश्व असं ओथंबून वाहतंय. मार्केटिंगला तर काय तिथं काय बोलायचंच नाही. तुम्ही मोबाईल उघडलात की हे मार्केटिंग तर धडधड 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 गोळ्या धडल्यासारखं मार्केटिंग चालू असतं. म्हणजे आपला सगळा जो बहुतांशी वेळ जातो तो बाहेरच्या वस्तू विश्वामधल्या गोष्टींमध्ये जातो आणि सहज ते आकर्षण असतं, अगदी सहज आकर्षण असतं. तर तसं कसलंही आकर्षण या गौतमांच्या मनामध्ये बाहेरच्या विश्वाविषयीचं नव्हतंच मुळी. पण ब्रह्मदेवांनी त्यांची ही परीक्षा घेतलेली होती. ब्रह्मदेवांनी असा पण केला होता की त्यांची मुलगी जी अहिल्या, तर ती अत्यंत लावण्यवती होती. अतिशय म्हणजे रूप आणि सौंदर्याने अतिशय लावण्यवती होती. आणि ब्रह्मदेवांनी असं सांगितलं की माझ्या अहिल्याशी ज्याला कोणाला विवाह करायचा असेल तर त्याने पृथ्वी प्रदक्षिणा करायची. झालं. सगळ्या देवांना कळल्याबरोबर जे ते देव आपापली वाहनं घेऊन भराभर निघाले पृथ्वी प्रदक्षिणेला. इंद्र सुद्धा ऐरावतावरनं वेगळे देव आपल्या आपल्या वाहनांमधून ह्या पृथ्वी परिक्रमेसाठी म्हणून निघाले. आणि ब्रह्मदेवांचं सहज लक्ष गेलं पृथ्वीवर, गौतमांच्या आश्रमाकडे सहज लक्ष गेलं. आणि गौतम मात्र काय करत होते की कपिला गाय वीत होती आणि त्या कपिला गायीची सेवा गौतमांनी केली, तिची सोडवणूक केली आणि तिच्या भोवती 3 परिक्रमा केल्या. आणि ब्रह्मदेवांनी मुळी जाहीरच केलं की गौतमांनी सगळ्यात आधी पृथ्वी प्रदक्षिणा केली. मग सगळे देव संभ्रमात पडले. असं कसं म्हणता तुम्ही? ते कुठे कोणाच्या मागणं आम्हाला दिसले पण नाहीत गौतम. मग ब्रह्मदेवांनी सांगितलं नाही, त्याच्या मागची कथा अशी आहे की हे बघा म्हणे की ती गाय वीत असताना त्यांनी तिची सेवा केली आहे आणि तिच्या भोवती 3 परिक्रमा केल्या. हे पृथ्वी प्रदक्षिणेच्या तोलामोलाचं कार्य आहे. म्हणजे एखाद्या गायीला तुम्ही अशा पद्धतीनं तिची सेवा करणं, हे म्हणजे कोकणातल्या लोकांनी तर किती पृथ्वी प्रदक्षिणा केल्या म्हणायला काय हरकत नाही, हो की नाही? म्हणजे ज्यांच्या गोठ्यामध्ये गायी आहेत आणि गायीची विशेष करून अशी जे सेवा करतात तर ते केवढे पृथ्वी मोलाचं कार्य आहे, हो की नाही? आणि मग ब्रह्मदेवांनी ठरवलं की नाही, माझी अहिल्या मी गौतमांशीच तिचा विवाह आता करून देणार. झाला. मग गौतमांशी अहिल्याचा विवाह झाला. अत्यंत लावण्यवती अहिल्या. आणि आता स्त्री सुलभ, पुन्हा ती सुंदर आहे, तिला बाहेरच्या विश्वाविषयीचं आकर्षण आहे, सहज सुलभ गोष्टी आहेत ह्या, अत्यंत नैसर्गिक गोष्टी आहेत ह्या. पण मग बाकीच्या देवांनी तिच्या विषयीची अभिलाषा सोडून दिली की ठीक आहे आता गौतमांशी विवाह झालाय. पण देवराज इंद्राच्या मनामध्ये मात्र तिच्या विषयीची आसक्ती काही केल्या गेली नाही. शेवट सत्ताधीश जो कोण सत्तेवर असतो ना, त्याच्या मनामध्ये काय घडतं, काय उलथापालट असते ती कोणालाही कळत नसते. त्यामुळे त्याच्या मनातली ती काही इच्छा अभिलाषा काही गेली नाही. पुढे जाऊन गौतम आणि अहिल्याला शतानंद नावाचा पुत्र झाला. हे जे शतानंद आहेत ते मिथिलाधिपती जनक राजाचे कुलोपाध्याय होते. एके दिवशी या देवराज इंद्राने काय केलं की गौतम ऋषी जेव्हा नदीकाठी तपश्चर्याला म्हणून निघून गेले होते, अनेक करार निघून गेले होते, तेवढ्याच कालावधीमध्ये हा इंद्र गौतमांचं रूप घेऊन आला आणि त्याने स्पष्ट शब्दामध्ये अहिल्याला रतिसुखाची मागणी केली. आता असं आहे बघा की मूळ वाल्मिकी रामायण काढून जर बघितलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये श्लोक आहे. तो श्लोक सुद्धा मी इथं लिहून आणलेला आहे. मुनिवेशम सहस्राक्षम विज्ञाय रघुनंदन मतिम चकार दुर्मेधा देवराज कुतूहलात. म्हणजे अहिल्यावर कशाही प्रकारचा अतिप्रसंग इंद्राने केलेला नाही. अहिल्याची स्वतःचीच इच्छा त्या क्षणी झालेली आहे. कारण आत्ताच मी म्हटलं त्याप्रमाणे जर गौतमांना कशाचंच काही बाहेरच्या विश्वाचं काहीच हे नाहीये, आकर्षण नाहीये किंवा काहीच नाहीये, आणि ती नाही म्हणलं तरी लावण्यवती आहे आणि वाल्मिकींनी शब्द असे वापरलेले आहेत की देवांच्या समागमाच्या कुतूहला पोटी ह्या दुर्मेधा असलेल्या अहिल्यानं ती गोष्ट केली. आणि पुढे तर अजून असं की गौतम परत येतील ह्या भीतीने लगबगीने तिने इंद्राला परत पटकन जायला
सांगितलं इतक्यामध्ये गौतम ऋषी नेमक्या आश्रमामध्ये हजर झाले. आणि आश्रमात प्रवेश करत असतानाच त्यांनी बघितलं की अरे माझ्यासारखाच वेश धारण करून कोण आलाय. त्यांनी एका क्षणात ओळखलं की देवराज इंद्र आहे. आणि त्यांचा सगळा प्रकार लक्षात आल्या क्षणी त्यांनी इंद्राला शाप दिला की तुझं भूषण गळून पडेल. आता पुढे गोष्टी अशा सांगितल्या जातात की तुझी शिळा होईल, असं होईल, तसं होईल. गौतमांनी तिला शाप दिला. वस्तुस्थिती अशी आहे की गौतमांनी अहिल्याला, म्हणजे मूळ अध्यात्म रामायणामध्ये ते श्लोक असे आहेत की गौतमांनी अहिल्याला असं सांगितलं की तू निराहार राहा, म्हणजे तू प्रायश्चित्त कर. थोडक्यात की तू प्रायश्चित्त कर, निराहार राहा, कोणालाही तू दिसणार नाही सहजासहजी, अशी एकांतामध्ये राहा. आणि ज्याला आपण म्हणतो की खूप आभूषण घालू नकोस, चांगली चांगली वस्त्र नेसू नकोस, आणि कुणीकडून तुला तुझ्या कृतकर्माचा पश्चाताप होईल आणि तुझं तूच प्रायश्चित्त घेशील अशा पद्धतीने तू राहा. त्याच्यामध्ये काही तिला शिळा वगैरे काही केलेलं नाही, दगड बिगड तिचा काही झालेला नाही. आणि पुढे गौतम असं म्हटलंय की जेव्हा दाशरथी राम येतील तेव्हा तू शापमुक्त होशील आणि मी तुझा पुन्हा स्वीकार करीन. त्यात गौतमांनी असा कुठेही शब्द वापरला नाही की राम तुला पाय लावतील वगैरे वगैरे, हे असलं काही घडलेलं नाही. वास्तवात हे घडलेलं नाही. तर फक्त राम येतील, त्यांची तुझी भेट होईल, तेव्हा तू शापमुक्त होशील आणि तू मला पुन्हा प्राप्त होशील, असं म्हणून गौतम हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेले. वास्तवात गौतमांचा आश्रम सुद्धा खूप मोठा होता, विद्यार्थी सुद्धा भरपूर होते आणि त्यामुळे ते विद्यार्थी सुद्धा चांगले कुठे कुठे गेले मग पुढे निघून. आणि आता ही अहिल्या तिथे एकटीच राहिली. जेव्हा विश्वामित्रांबरोबर मिथिलेकडे निघालेले प्रभू रामचंद्र, तेव्हा मिथिलेकडे जाताना विशाला नावाची नगरी होती. या विशाला नगरीच्या राजांनी त्यांचं छान यथोचित स्वागत वगैरे केलं. पण विश्वामित्रांनी किंचित घाई केली आणि आता मिथिलेच्या दिशेने आपल्याला जायला हवं म्हणून ते पुढच्या प्रवासाला निघाले. आणि जेव्हा मिथिला नगरी समीप आली तेव्हा त्या वनामध्ये हा आश्रम दिसला श्रीरामांना. आणि रामांनी विचारलं की आश्रम तर सुस्थित दिसतोय, म्हणजे व्यवस्थित वाटतोय, पण म्हणावा तर तो उजाड वाटतोय, तर हा आश्रम कोणाचा आहे? मग रामांनी विचारल्या बरोबर विश्वामित्रांनी अहिल्याची साध्यंत कथा रामांना सगळीच्या सगळी सांगितली की हे असं 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 घडलं आणि त्यामुळे आता ती शापित आहे आणि ती प्रायश्चित्त घेती आहे. असं म्हणल्यावर रामांच्या नेत्रातनं घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांनाही खूप करुणा दाटून आली की एखाद्या व्यक्तीकडून तेवढी मोठी चूक होऊ शकते. आणि मग राम आणि लक्ष्मण त्या आश्रमाच्या दिशेनं पुढे गेले. हळूवारपणे त्यांनी पाहिलं तर त्यांना असं दिसलं की अत्यंत कृश अस्थिपंजर झालेली पण तपस तेजाने उजळलेली अशी ती अहिल्या रामांना दिसली. आणि राम सहजच पटकन पुढे गेले आणि राम आणि लक्ष्मणांनी अहिल्याचं पदवंदन केलेलं आहे. अहिल्याला दंडवत घातलाय, कारण ती ऋषी पत्नी आहे. त्यामुळे जर अगदी गेल्या बाजार तुम्ही धरून चाला की तिची शिळा झाली होती म्हणून जरी तुम्ही म्हटलात क्षणभर धरा, शिळा हे चुकीचंच आहे पण धरा एक वेळ, पण रामांनी शिळेला सुद्धा पदस्पर्श केला नसता. रामांनी शिळेला सुद्धा वंदन केलं असतं, कारण कितीही म्हटलं तरी ती ऋषी पत्नी आहे म्हणल्यावर रामांनी तिला पदस्पर्श चुकूनही केला नसता. असो, तर त्याप्रमाणे रामांनी तिला वंदन केल्याबरोबर रामांचे दोन्ही बाहू तिनं घट्ट धरले आणि घळा घळा तिच्या नेत्रांमधनं अश्रू वाहू लागले. आणि त्यांनी हळूवारपणे बसले, तिच्या जवळ बसले राम. आणि एक काही क्षण कोणीच कोणाशी काहीच बोललं नाही. आणि एक काही क्षण गेले आणि गौतम ऋषी पुन्हा आश्रमाकडे आले. आता ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात बघा की हे सगळं खूप पूर्वनियोजित असतं की प्रभू रामचंद्र अवतार घेणार आहेत, ह्या पृथ्वीवर जन्म घेणार आहेत आणि हे सगळे जे ऋषी आहेत
जे त्रिकाल ज्ञानी आहेत, आपण म्हणतो ऋषी दर्शनात, हे सगळे त्रिकाल ज्ञानी आहेत आणि त्यांना त्या म्हणजे आपण ज्याला म्हणू की नक्षत्र ग्रह तारे ह्यानुसार सुद्धा ते अंदाज बांधून की साधारणतः राम ह्या दिशेला कधी येतील किंवा काय असा अंदाज बांधून साधारण त्याच बरोबर वेळेला गौतम तिथे आश्रमामध्ये आलेले आहेत आणि अहिल्या मग शुचिरभूत झाली आणि अहिल्या आणि गौतमांनी प्रभू रामचंद्रांची पूजा केली आहे. कसं असतं, पूजा ही तेजाची केली जाते, पदाची नसते. सत्तेला कधीही वंदन करून कोणीही सत्ताधीश असू दे चुकूनही नमस्कार करू नये, कारण सत्ताधीश एक नंबरचे खोटारडे असतात. कोणीही असू दे, सत्ताधीश म्हणला की तो खोटारडा आणि निलाजरा असू शकतो. त्यामुळे सत्ताधीश म्हणलं की 4 हात लांब उभा राहूनच त्या व्यक्तीशी बोलावं आणि त्याला तर चुकूनही नमस्कार करू नये, पापाचे धनी होतो आपण. त्यामुळे जे रामचंद्रांचं पूजन हे तेजाचं पूजन आणि गौतम आणि अहिल्याने त्यांचं पूजन केलं आणि पुढे रामचंद्र मिथिलेकडे त्यांनी प्रयाण केलं. आता ही जी अहिल्या उद्धाराची कथा आहे ती लिंग पुराण, अध्यात्म पुराण, गणेश पुराण, ब्रह्मपुराण, पद्मपुराण, स्कंद पुराण ह्या सगळ्या पुराणांमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने आलेली आहे. त्यात आता कसं असतं, प्रत्येक पुराणाची पण एक खासियत असते. आता भागवत पुराण म्हणलं की त्याचा कोण आहे, श्रीकृष्ण अधिष्ठाता आहे. मग श्रीकृष्णाला पुढे करून बाकीच्या देवांना आपण कसं म्हणतो ना, एक नायक आणि बाकीचे सगळे साइड रोल असतात ना, तसा तो प्रकार असतो. आता शिवपुराण म्हणलं की शंकर समोर आहे, बाकीचे साइड रोलला. तसं त्या पुराणांच्या अनुषंगाने ती अहिल्याची कथा खूप वेगवेगळ्या पद्धतीने आली आहे. पण आता आपल्या दृष्टीने किंवा आपल्यासाठी रामायण महत्वाचं आहे. त्यामुळे मूळ वाल्मिकी रामायण आणि त्याच्या जोडीला मी थोडा अध्यात्म रामायणाचाही संदर्भ बघितला आणि निश्चितपणे ह्या दोन्ही रामायणांमधनं जे खऱ्या रूपामध्ये माझ्या समोर आलं ते मी तुमच्यापर्यंत मांडायचा प्रयत्न केला. तर गौतमांच्या नावावर गौतम धर्मसूत्र आणि गौतम स्मृती हे ग्रंथ आहेत. स्मृती ग्रंथ आणि सूत्र ग्रंथ. गौतम ऋषी ज्यांनी गोदावरीला ब्रह्मगिरीवर आणलं, स्त्रीचा आदर केलाय, हो की नाही. आपण कसं लगेच आत्ताच्या काय स्त्रीवादी वगैरे लोक अगदी तलवारी उपसल्यासारखे, नाही तिच्यावर अन्याय झाला, असं झालं तसं झालं. अरे मूळ ग्रंथ तुम्ही वाचतच नाही, मूळ ग्रंथाकडे तुम्ही वळतच नाही आणि एकांगी एका दिशेनेच बोलता, असं कसं चालायचं. मूळ ग्रंथही बघितलाच पाहिजे. कुठेही कुठली घटना घडली की आपण लगेच तिथं वेगळ्याच विचार करायला सुरुवात करतो, वेगळ्याच दिशेने विचार करतो. तसं न करता जे खरं काय घडलंय त्याचा सखोल अभ्यास किंवा त्याचा विषयी जाणून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. विनाकारण त्या गौतमांवर का अन्याय करायचा, खरंय की नाही, किंवा विनाकारण त्या गौतमांवर आरोप करायचा आपला तर मुळीच अधिकार नाही. त्यामुळे गौतमांनी अहिल्याने जेव्हा प्रायश्चित्त घेतलं तेव्हा तिचा सन्मान देखील केलेला आहे. आणखीन एक कहर जो केला जातो, म्हणजे खूप हास्यास्पद आहे ही गोष्ट, विनोदाचा भाग म्हणूया. आणि कसं आहे की काही कथाकार सांगतात बरं का की प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता जेव्हा वनवासाला निघाले ते गुहाच्या इथं शृंगवेरपुराला आले आणि तिथून ते गंगा पार करून पुढे जाणार होते, पुढच्या प्रवासाला जाणार होते, हो की नाही. आणि मग तो नावाडी केवट म्हणून होता बरं का. त्या केवटाने कुठून तरी ती अहिल्याची कथा ऐकली होती असं समजूया. तर तो केवट रामांना म्हणाला, हे पहा म्हणाला की असं करूया, आता नावेमध्ये आधी सीतामाईला बसू दे, लक्ष्मणाला बसू दे, मी तुमच्या आधी पाय धुतो आणि मग तुम्ही त्या नावेला पायाचा स्पर्श करा. त्या नावेची बाई झाली तर मी तिला कुठून सांभाळू. हा कहर आहे हो, हा भयंकर मोठा कहर आहे. म्हणजे की आपण आपल्या कथा काय चुकीच्या पद्धतीने पोहोचवतो. खरं सांगू का, आपली संस्कृती, आपला धर्म, आपली पुराणं, रामायण महाभारतासारखी महाकाव्य, आपलं तत्वज्ञान हे इतकं उच्चतम आहे, प्रचंड उच्चतम असं हे तत्वज्ञान आहे. आणि हे पोचवण्याची जी काही जबाबदारी कथा कीर्तनकार किंवा जे कोणी असतात व्यासपीठावर बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ती जबाबदारी असते की आपण नक्की काय पोहोचवतोय समाजामध्ये.
आणि ज्या पद्धतीने ते पोहोचवलं जातं त्याच्यामुळे घडतंय असं की खूप प्रश्न निर्माण होतात, आपल्या धर्माविषयी प्रचंड प्रश्न निर्माण होतात आणि मग आपल्या धर्मापासून आपलीच तरुण पिढी हळूहळू बाजूला जाते. काय तुमचं रामायण माहिती आहे सगळं, काय तुमचं हे माहिती आहे सगळं, का ही सगळी बाजूला पडतायत, काही बाजूला जातायत प्रवाहापासनं. आज आपल्या तरुण मुलांना 4 प्रश्न जरी विचारले ना कोणी बाहेरच्या व्यक्तीने तुमच्या धर्माविषयी, त्याला एक अक्षर बोलता येत नाही, सांगताच येत नाही, कारण आपण आपलीच जबाबदारी विसरलोय. खरं काय आहे हे तुम्हाला नीटपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता यायलाच पाहिजे. तुम्ही वर्षानुवर्ष त्याच कथा काय ऐकत बसणार? त्यातलं जे सखोल चिंतन आहे ते कधी करणार, किंवा ते पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित करणं हे आपलं काम आहे ना. त्यामुळे ही अहिल्या उद्धाराची कथा इथेच सांगणं ही मला माझी सुद्धा एक थोडीशी नैतिक जबाबदारी वाटली, की फार चुकीच्या पद्धतीने जे काही चाललंय तर थोडं तरी आपलं काहीतरी पुन्हा फुलाची पाकळी योगदान जर होईल तर ते खूप चांगलं होईल. आणि हे योगायोग असा की रामचंद्रांच्याच मंदिरामध्ये रामांच्याच साक्षीने घडलं, त्यामुळे चला मी सुरक्षित आहे. असं आता आपण महर्षी अत्रींकडे वळूया. महर्षी अत्री यांना प्रतिसूर्य म्हणत असत. ते गणिती होते आणि सगळ्यात पहिलं सूर्यग्रहणाचं जे गणित आहे ते महर्षी अत्रींनी मांडलेलं आहे. ते अत्यंत तेजस्वी आत्मज्ञानी ऋषी होते. अत्री संहिता आणि अत्री स्मृती ह्या खूप प्रसिद्ध आहे बरं का. हे दोन्ही ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहेत आणि खरं सांगू का, हे दोन्ही ग्रंथ मुळातून जर वाचायला मिळाले तर निश्चितपणे वाचायला हरकत नाही, कारण त्याच्यामधलं जे तत्वज्ञान आहे ते अतिशय, म्हणजे बाकी ऋषींचं तर आहेच पण मी त्यातल्या त्यात अत्रींबद्दल खास करून सांगते. जर वाचायला मिळेल तर फार, मी पुढे थोडा उल्लेखानं गेली आहे, त्यातलं थोडासा जेवढं 4 वाक्य का होईना मी घेतली आहे, तर फार सुंदर आहेत आणि मिळालं वाचायला तर अवश्य वाचलं पाहिजे. अत्री हे ब्रह्मदेवांच्या मानसपुत्रांपैकी एक आहेत. ऋग्वेदाच्या 5व्या मंडलाचे कर्ते आहेत आणि त्यामुळे ऋग्वेदाचं हे जे 5वं मंडल आहे त्याला अत्री मंडल असंच म्हणलं जातं बरं का. निरुक्त आणि बृहत देवता या ग्रंथांमधून अत्रींच्या जन्माविषयीची वर्णनं आहेत. प्रजापती ब्रह्मदेवांनी सगळ्या देवांना त्रिसंवत्सर नावाचं सत्र, सगळ्या देवांना एकत्र करून त्यांनी त्रिसंवत्सर हे सत्र आरंभ केलं, म्हणजे थोडक्यात यज्ञ केला. आणि तिथे वाग्देवी शारदा देह धारण करून आली, कारण ती वाणीची देवता आहे ना, त्यामुळे ती ज्याला काय म्हणतो निराकारच आहे, वाणी ही निराकार आहे ना, त्यामुळे त्या क्षणी मात्र ती तिथे साकार रूपामध्ये आली त्या सत्रामध्ये, यज्ञ सत्रामध्ये. आणि त्या ठिकाणी असं घडलं की अग्नीच्या ज्वालेमधून भृगु आणि निखाऱ्यामधून अंगिरा हे दोन ऋषी आहेत, तर ते दोघे पुत्र जन्माला आले, म्हणजे थोडक्यात म्हणून की प्रगट झाले. आणि पुढे ही 2 अत्यंत तेजस्वी मुलं पाहिल्यानंतर माता शारदेला किंवा सरस्वतीला अतिशय आनंद झाला, पण तिनं असं केलं की प्रजापती ब्रह्मदेवांना विनंती केली की महाराज, ह्या 2 मुलांसारखाच किंबहुना त्यांच्याहूनही काकणभर श्रेष्ठ असा 3रा पुत्र असावा अशी माझी अतिशय इच्छा आहे. आता साक्षात सरस्वतीची इच्छा आहे म्हटल्यावर जो प्रति सूर्याप्रमाणे तेजस्वी असा पुत्र झाला ते म्हणजे हे अत्री. अत्रीन म्हणजे नष्ट करणाऱ्या, असा मूळ संस्कृत अर्थ आहे बरं का. आता खरं म्हणजे वेदामधला त्याचा जो अर्थ आहे तो कसा आहे की हा शब्द देवांचा शत्रू या अर्थाने येतो अत्रीन, पण वस्तुस्थिती कशी आहे, प्रत्यक्षात मात्र ते देवांना सहाय्यकारी आहे. अत्री जे त्या अत्यंत स्पष्ट वक्ते आहेत, त्यांना कुठल्याही सत्ताधीशाशी कोणाशी काहीही पडले नाहीये, जे आहे ते स्पष्ट बोलणार. अत्रींनी त्याच्यासाठी कारावास सुद्धा सोसलेला आहे, अत्यंत हाल सोसलेले आहेत.
हाल अपेष्टा सोसलेल्या आहेत, पण सत्यवादी म्हणजे सत्यवादी, तिकडे काही होऊ दे, हे खरं म्हणजे हे खरंच. त्यामुळे अत्रींची वाणी ही अत्यंत स्पष्ट आणि म्हणून त्यांना प्रतिसूर्य म्हणतात. अत्री म्हणजे जे त्रिगुणांच्याही अतीत आहेत, पलीकडे आहेत, ते म्हणजे अत्री. भौतिक जीवन, आध्यात्मिक जीवन यांचा समन्वय ज्यांनी साधला ते म्हणजे अत्री. आणि वैदिक वाङ्मयामध्ये ज्या अगदी थोड्या लोकांना खूप मोठं मानाचं स्थान आहे, त्यातला पहिला नंबराला म्हणजे पहिला प्रमुख ज्यांची गणना आहे ते म्हणजे अत्री आहेत. म्हणजे ज्ञान शाखेच्या बाबतीत अत्रींचा हात धरेल असं कोणीही नाही. त्यामुळे आपल्या कल्पनेत सुद्धा बसणार नाही एवढं प्रचंड कार्य अत्रींनी केलेलं आहे. अत्रींनी जे पर्जन्य सूक्त रचलं ते देखील अत्यंत तेजस्वी असेल. अत्री ऋषींनी विधी, यज्ञ, प्रार्थना, ध्यान आणि नियम हे सगळे विकसित केले. आणि सगळ्यात महत्वाचं कसं आहे की ते खगोलशास्त्राचे अभ्यासक होते आणि त्यामुळे त्यांनी मुहूर्त कसे बघायचे किंवा मुहूर्त जो आपण मानतो ते पहिल्यांदा विकसित कोणी केले असेल तर त्या अत्रींनी केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला आपण मुहूर्त बघतो ना पंचांगात, तर हा जो मुहूर्त आपण बघतो ते पहिलं ज्यांनी कोणी विकसित केले तर त्या अत्रींनी विकसित केले. मुहूर्त किंवा यज्ञोपवीत जे आपण मुंजीमध्ये मुलांच्या गळ्यामध्ये यज्ञोपवीत घालतो ते पहिलं यज्ञोपवीत हे अत्रींनी निर्माण केलेलं आहे. ते समंत्र त्याच्या गळ्यात घातलं जातं ना यज्ञोपवीत, हे यज्ञोपवीत सुद्धा अत्रींनी तयार केलेलं आहे. आणि अनेक खगोलशास्त्रातली रहस्य देखील अत्रींनी उलगडलेली आहेत. असो तर कर्दम आणि देवहूतींची कन्या अनुसूया, म्हणजे कर्दम देवहूतींना एकूण 9 कन्या होत्या. त्यातली जी अरुंधती तिचा विवाह वशिष्ठांशी झाला आणि ही जी अनुसूया आहे तिचा विवाह अत्रींशी झाला. आणि कपिल मुनी हे त्यांचा पुत्र म्हणजे अनुसूयेचा भाऊ. तर अतिशय आदर्श असं हे दाम्पत्य आहे म्हणजे अत्री आणि अनुसूया. अत्री आणि अनुसूया यांनी आपलं जीवन अतिशय उन्नत असं केलं. आणि पुढे ब्रह्मदेवांनी महर्षी अत्रींना वंशवृद्धी करायचा आदेश दिला. त्यामुळे वृक्ष नामक पर्वतावर निर्विंध्या नदीच्या तीरावर अत्री ऋषींनी अतिशय कठोर अशी तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येमुळे त्यांनी अशी प्रार्थना केली की या जगाचा जो कोणी नियंता किंवा परमेश्वर त्यांनी मला त्याच्यासारखी अत्यंत श्रेष्ठ आणि बलवान अशी संतती द्यावी अशी प्रार्थना करून त्यांनी ती तपश्चर्या केली. त्यांच्या तपस्तेजामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघही देव प्रगट झाले. अत्रींसमोर 3ही देव प्रगट झाले. अत्रींनी त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि म्हणाले की मी जो पुत्रप्राप्तीसाठी संकल्प केलेला आहे तर मला त्या पद्धतीनं म्हणजे पुत्ररत्न प्राप्त व्हावी. मग ते 3ही देव म्हणाले की तुमच्या कुळामध्ये जन्म घेणं ह्याच्यासारखं दुसरं भाग्याचं लक्षण नाही की आम्ही 3ही देव तुमच्या कुळामध्ये जर अवतरित झालो तर तो आमचाच सन्मान आहे असं आम्ही मानू. असं म्हणून त्या 3ही देवांनी त्यांना तथास्तु 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 असं 3 वेळा म्हटलं आणि ते अंतर्धान झाले. आता इथे सुद्धा पुढे सांगते अजून, अत्री अनुसूया यांच्या पोटी चंद्र, दत्त आणि दुर्वास असे 3 दिव्य असे पुत्र झाले. ब्रह्मदेवाच्या अंशातून चंद्र, विष्णूंच्या अंशातून दत्त आणि महादेवांच्या अंशातून दुर्वास असे हे 3 आहेत. कृती, प्रेम आणि ज्ञान या त्रिगुणांचा पुंज असा एक पुत्र मागितला होता. या त्रिगुणयुक्त पुत्र मागण्या पाठीमागचं कारण असं होतं की जसजसं माणसाचं ज्ञान उन्नत होत जातं तसतसं हळूहळू विरक्तीच्या दिशेने माणूस वळायला लागतो. हो की नाही? की अध्यात्माचा हा विशेषच आहे की एखादी व्यक्ती जर अध्यात्माच्या दिशेनं उन्नत होत जाईल, प्रगत होत जाईल
तर आपोआपच तिचा वस्तुविश्वाविषयीचा जो काही आसक्ती असेल म्हणा आहे, तर ती कमी 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 होत जाते आणि ती व्यक्ती हळूहळू विरक्तीच्या दृष्टीने जात जाते. आता अत्रींनी तर एवढं मोठं कार्य उभं करून ठेवलं होतं आणि मग अत्री जर विरक्त झाले तर मग हे कार्य पुढे जायला हवं ना. त्यासाठी म्हणून ते कार्य उत्तम रीतीने पुढे जावं आणि योग्य वेळेला थांबायचं कुठं हे लक्षात यायला पाहिजे. योग्य वेळेला ते कार्य थांबलं तरी हरकत नाही असाही क्षण यावा म्हणून हे तीनही देव या अत्रींच्या कुळामध्ये त्यांनी अवतार घेतलेला आहे. म्हणजे विश्वाचं पालन पोषण करणारा विष्णू, निर्मिती करणारा ब्रह्मा आणि विसर्जन करणारा शिव शक्ती या तिघुणांचा अंशरूप म्हणून ते दत्त. दत्त याचा अर्थ दिलेले, त्यांनी स्वतःला दिलं. आलं का लक्षात? त्यांनी स्वतःला दिलं. या तीनही देवांनी स्वतःला दिलं म्हणून ते दत्त, दिलेले असं. तर सामान्यपणे जी दत्त जन्माची प्रचलित कथा सांगितली जाते ती सुद्धा या अत्री आणि अनुसूयेच्या चरित्राशी अत्यंत विसंगत अशी आहे. आता हे सुद्धा जेव्हा संदर्भ ग्रंथ तपासायला मी सुरुवात केली, वेगवेगळे कोश बघितले, म्हणजे त्याच्यामध्ये भारतीय संस्कृती कोश असू दे, विश्वकोश असू दे, आचार्य कोश, भक्ती कोश असू दे, किंवा अजून एक तुम्हाला नाव सांगते, त्या दुनाखे, डॉक्टर दुनाखे म्हणून आहेत, त्यांनी संपूर्णपणे ऋषी परंपरावर स्वतंत्र पुस्तक लिहिलेले आहे. किंवा आपल्या आता त्या तर राहू द्या, तुम्हाला त्या जास्ती माहित नसतील, पांडुरंग शास्त्री आठवले सगळ्यांना माहिती आहे. पांडुरंग शास्त्री आठवलेंचं ऋषी स्मरण नावाचं पुस्तक आहे. आता ही सगळी बडी माणसं आहेत बा, मी तर खूपच छोटी आहे, म्हणजे काहीच लहान आहे. तर या सगळ्या मोठ्या व्यक्तींची जेव्हा मी पुस्तकं बघितली, त्यातली टिपणं काढली, त्यात कुठेही अशा प्रकारची कथा नाही, अशा प्रकारची अजिबात कथा नाही. आणि गंमत अशी, आता तुम्ही विचार करा की नवरात्रामध्ये तुम्ही अगदी छान मोठ्या पद्धतीने त्या पार्वतीची पण पूजा करता, इकडे लक्ष्मीची पण पूजा करता, त्या हिची पण पूजा, सावित्रीची पूजा करता. आता ह्या जर तीन आदि माया आहेत, आदि शक्ती आहेत, तर त्या अनुसूयेचा द्वेष का करतील? तुम्ही त्यांची दैवता रूपामध्ये ज्यांची तुम्ही पूजा करता आणि गावभर सांगत फिरता की त्यांनी अनुसूयेचा द्वेष केला. आता तरुण पिढी काय विचारेल, अरे तुमचे देवी देवताच एकमेकांमध्ये द्वेष मत्सर करत होते म्हणजे ते माणसांच्या पातळीवर आले की, मग तुम्ही त्यांची पूजा कशाला करता? मग आम्ही गरबा खेळतो त्यात काय चुकतो? आम्ही नाचतो, तुम्ही पूजा करता, यापेक्षा काय वेगळं करतो? आम्ही आनंद घेतो आणि तुम्ही आत्ता पूजा करता आणि लगेच मार्गशीर्षात म्हणता की त्यांनी द्वेष केला. अरे ही कसली पद्धत आहे? त्या का कोणाचा द्वेष करतील? त्या तर जगत जननी आहेत, आदि माया आहेत, आदि शक्ती आहेत. मग ह्या अशा कथा ज्या सांगितल्या गेल्या, मूळ कथेला छेद देऊनच सांगितल्या गेल्या की नाही, वर्षानुवर्ष ऐकतो आणि आपण अगदी छानपैकी पुढ्यात बसून ऐकतो अगदी, हो की नाही? आणि त्याला अनुसरून पुन्हा अभंग सुद्धा घातलेले असतात. म्हणजे हे बघा, मला टीका करायचा अजिबातच अधिकार नाही, मुळीच अधिकार नाही. पण सत्य सोडून कुठेतरी तुम्ही जर प्रवाह वेगळीकडेच दिशा नेलीत विचारांची, तर त्याचा भयंकर गंभीर परिणाम हा निश्चितपणे आपल्या धर्मावर होतो आणि प्रश्नचिन्ह उभे राहतात. तर ते उभे राहू नये ह्याची जर सावधगिरी बाळग. कुठेही दत्त जन्माची कथा करताना मला नाईलाजानं पद घेऊन ती गोष्ट सांगणं भाग पडतं, पण मी लागलीच तात्काळ त्याच्यावर लगेच सांगते की हे सांगणं भाग पडतं, वेळ पुढे न्यायचा असतो म्हणून हे सांगितलं जातं, पण वस्तुस्थिती अशी आहे आणि दत्त जन्म केला जातो. कारण वस्तुस्थिती न सांगता तुम्ही फक्त वर्षानुवर्ष आम्ही हे ऐकत आलो आणि पुढे सांगत आलो, अजिबात चुकीचं आहे. आता इथून पुढच्या अत्यंत सजग अशा पिढीसमोर आपल्याला आपल्या धर्माचे विचार घेऊन जर उभं राहायचं असेल तर त्यांच्या पातळीवर जाऊन आपल्याला त्यांना सांगणं भाग आहे. तुम्ही म्हणू शकत नाही काय तुम्ही मुलं आहात, नाही, तुम्हाला उलटे प्रश्न येतील की काय तुम्ही ऐकत राहिलात वर्षानुवर्ष तेच नाही का? त्यामुळे ही आपल्या
संपूर्ण समाजाची जबाबदारी निश्चितपणे आहे। असो तर म्हणूनच की अत्री हे अग्नीचे उपासक होते। आपला वंशज जो निमी त्याला त्यांनी श्राद्ध विधीचा सुद्धा उपदेश केला, म्हणजे श्राद्ध विधीची सुरुवात ही देखील अत्रींनी करून दिलेली आहे। आपल्या पूर्वजांविषयीचा आदर किंवा पूर्वजांचं स्मरण, ज्याला आपण पितृऋण म्हणतो, त्याची सुरुवात पण अत्रींनी करून दिली। आता अत्रींचा उल्लेख हा रामायणातल्या अयोध्याकांडाच्या अगदी शेवटच्या सर्गांमध्ये येतो। त्यात सुद्धा गंमत अशी आहे की राम म्हणजे प्रभू रामचंद्र आणि अत्री यांच्यामधला काहीही संवाद नाही। संवाद जो मुख्य आहे तो सीता आणि अनुसूया यांच्यातला संवाद आहे, आणि तो अतिशय विलक्षण सुंदर असा संवाद आहे। म्हणजे जेव्हा तुम्ही मूळ वाल्मिकी रामायण जर काढून बघाल ना, विलक्षण सुंदर असा तो संवाद आहे। सर्ग 117 ते 119 हे सगळे सर्ग आहेत। जेव्हा प्रभू रामचंद्र अत्रींच्या इथे आले तर अयोध्याकांडाची ती शेवट आहे, आणि मग पुढे आपण अरण्यकांडाकडे वळतो। अयोध्याकांड तिथे संपतो। कधी कधी आपल्याला हाही प्रश्न पडेल बरं का, की खरं म्हणजे आता ते वनवासात निघून गेले होते की नाही, मग तिथेच अरण्यकांड कसं काय सुरू नाही झालं, हो की नाही? आपल्याला सहज प्रश्न पडेल की जर ते वनवासामध्ये म्हणजे ते अयोध्येतनं बाहेर पडले होते, अयोध्येतनं बाहेर पडले म्हणून अयोध्याकांड कसं काय संपलं नाही बरं? मग पुढे ते दंडकारण्यात गेल्यावर अरण्यकांड सुरू झाले। त्याच्या मागचं कारण असं आहे, मुळात ते अयोध्येतून बाहेर पडले हा, पण आधी भरद्वाजांकडे गेले, तिथून ते चित्रकूटावर गेले, म्हणजे अजूनही त्या अयोध्येच्या काहीसे जवळच होते, टप्प्यातच होते ना, पूर्णपणे सोडून ते पुढे गेलेले नव्हते, दक्षिणेच्या दिशेला ते पूर्णपणे वळलेले नव्हते। आणि त्यात सुद्धा भरत भेट झालेली आहे, म्हणजे अजूनही अयोध्येशी कुठेतरी त्यांची नाळ जोडलेली राहिलीच होती, पूर्णपणे त्यातून ते मोकळे झालेले नव्हते, म्हणून अयोध्याकांड तिथे संपत नाही। अत्रींची भेट झाल्यानंतर जेव्हा ते पूर्णपणे दक्षिणेच्या दिशेला निघाले तिथे मग अरण्यकांड, कारण ते अतिशय घनघोर असं अरण्य होतं जे दंडकारण्य। इव्हन आता सहज जाता जाता सांगते, गोनी दांडेकरांचा फार पूर्वी मी धडा शिकवलेला होता 9वीच्या मुलांना, पूर्वीचा पुस्तकातला। गोनी दांडेकरांनी असं वर्णन केलेलं आहे दंडकारण्याचं, किंवा आपल्या ह्यांनी सुद्धा बाबासाहेब पुरंदर यांचा सुरुवातीचा जो शिवचरित्राची सुरुवातीचा भाग आहे तो जो तुम्ही वाचायला घ्याल तर लक्षात येईल की त्यांनी दंडकारण्याचं वर्णन कसं केलंय माहितीये का? अस्वलाच्या अंगावर जेवढे केस असतात इतकी घनदाट वृक्षराजी त्या दंडकारण्यामध्ये होती, आणि म्हणून गोनी दांडेकरांच्या त्या धड्याला वृक्ष संभार असं धड्याचं नाव होतं। केश संभार असतो ना, तसं त्या धड्यालाच नाव वृक्ष संभार होतं। इतकी घनदाट म्हणजे सूर्याची किरणं जमिनीला पोहोचतच नव्हती असं ते दंडकारण्य, निबिड दंडकारण्य होतं। म्हणून मंथरेंनी कैकेयीला सुचवलं तिथे पाठव, परत यायची काही चान्सेसच नाही, असलं घनघोर ते अरण्य होतं दंडकारण्य, की सूर्याची किरणं एखादा तिरीप सुद्धा येणार नाही, एवढी उंच उंच म्हणजे खूप वेगळ्या वनस्पती म्हणा वृक्षराजी खूप होत्या। तर त्या सांगायचा मुद्दा असा की भरत भेटीनंतर रामांना चित्रकूट पर्वतावर मात्र आता राहावंसं वाटलं नाही। भरताच्या आठवणीमध्ये एकदम मुळात त्यांचं मन सतत तिथेच गुंतलं गेलं, तिथेच रुंजी घालायला लागलं, आणि मग रामांनी ठरवलं की हे काही बरोबर नाही, आणि आता ह्या लोकांना कळून चुकलं मी कुठे आहे, आता ही लोक परत माझा शोध घेत आली तर काय करणार, त्यापेक्षा आता आपण अजून इथून कुठेतरी पुढे निघून जाणं आवश्यक आहे। मग असं वर्णन आहे मूळ वाल्मिकी रामायणात सुद्धा की भरताच्या सेनेचा हत्ती घोड्यांसकट तिथे तळ होता, आणि त्यामुळे त्यांच्या एकंदर मलमूत्राने किंवा त्या सगळ्या सैनिकांच्या वास्तव्यामुळे सुद्धा तो सगळा प्रदेश हा मलिन झालेला होता, आणि म्हणून सुद्धा रामचंद्रांना आता तिथे राहावंसं वाटलं नाही। आता पुढच्या दिशेने आपल्याला प्रवास केला पाहिजे म्हणून ते तिथून उठून पुढच्या दिशेला निघाले, आणि
मग अत्रींच्या आश्रमामध्ये आले. महर्षी अत्रींनी रामचंद्रांचं अतिशय मनापासून स्वागत केलं, आदरातिथ्य केलं आणि आपली भार्या महापतिव्रता अनुसूया हिचा परिचय रामांना करून दिला. अत्रींनी सांगितलं की ज्यावेळी 10 वर्ष दुष्काळ पडला होता तेव्हा अनुसूयाच्या उग्र तपश्चर्याच्या प्रभावामुळे गंगेचा प्रवाह वळवला गेला आणि तीच ती मंदाकिनी नदी. गीत रामायणातलं गाणं आहे ना ते, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी. ती मंदाकिनी हा गंगेचाच प्रवाह आहे. आणि त्यांनी वर्णन म्हणजे मूळ ह्याच्यात वर्णन असं आहे की 10 वर्ष तिने निद्रेचा सुद्धा जवळपास त्याग केला होता की हे सगळं काम करण्यासाठी म्हणून. आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे तपश्चर्या म्हटलंय, पण प्रत्यक्षात आपण असं म्हणू की तो प्रवाह वळवण्यासाठी काही काही कालवे म्हणा हे म्हणा अनेक लोकांना हाताशी धरून त्यांनी ती कामं केली असतील, असा आपल्या पद्धतीने म्हणायला काही हरकत नाही. पण तिने तो प्रवाह पूर्णपणे वळवण्याचा प्रयत्न केला. आणि अत्री आणि अनुसूया या दाम्पत्याचा आणखीन एक विशेष असा होता, म्हणून मी तुम्हाला म्हणलं की अत्री संहिता खरंच वाचा, आवर्जून वाचा. त्याच्या मागचं कारण हे आहे की पापी आणि अपराधी लोकांना प्रायश्चित्त देऊन त्यांना सन्मार्गावर आणता येतं, हा पहिला विचार अत्रींनी मांडला. म्हणजे आता आपल्याकडे म्हणतात ना, ह्या न्याय व्यवस्थेमध्ये आपण म्हणतो की कोणी एखादा जर आरोपी असेल, पूर्ण गुन्हेगार नाही हा, आरोपी असेल तर त्याच्या सुद्धा मानसशास्त्राचा विचार आधी केला जातो. कशा मानसिकतेतनं त्यांना हे केलं असेल कृत्य किंवा काय, त्याच्या वयाचा विचार केला जातो, त्याच्या पार्श्वभूमीचा विचार केला जातो, त्याच्या मानसशास्त्राचा. मग हा जो एखादा गुन्हा घडेल किंवा एखादी घटना घडेल तर त्या पाठीमागची काय मानसिकता असेल, काय मानसशास्त्र असेल, याचा पहिला विचार जर कोणी मांडला असेल तर तो अत्रींनी मांडलेला आहे. आणि म्हणून त्यांनी अनेक लोकांना सुद्धा सन्मार्गावर आणायचा प्रयत्न केलेला आहे. विचारांची दिशा बदलून अनेकांना सन्मार्गावर आणायचा सुद्धा विचार अत्रींनी केलेला आहे. अनुसूया या शब्दाचा अर्थच असूया रहित असलेली, जिला कोणाचीही असूया नाही. कसं असतं, एका श्रेष्ठ अशा स्थितीला, एका श्रेष्ठ अशा पातळीवर जेव्हा एखादी व्यक्ती असेल तर ती का कशाला कोणाची असूया करायला जाईल, हो की नाही. पण सर्वसामान्यपणे हे द्वेष, असूया, मत्सर हे कशामुळे निर्माण होतात की आपण खूप सर्वसामान्य असतो, त्यामुळे ही अतिशय सामान्य अशा भावना ह्या निसर्गतः आपल्यामध्ये कुठे ना कुठे अंश रूपामध्ये का होईना असतातच असतात. पण त्यातून जी उन्नत झालेली असते, जी व्यक्ती अध्यात्माच्या एका उंचीवर पोहोचलेली असते, आपोआपच ही गोष्ट घडते की ती असूयारहितच होते. मुळात अनुसूया ही तर कर्दमदेवहूतींची कन्या आहे म्हटल्यावर ती असूयारहित असणारच आहे. अरुंधती कर्दमदेवहूतींची कन्या आहे म्हणल्यावर त्या केवढ्या श्रेष्ठ आणि उच्चतम अशा आध्यात्मिक पातळीवरच्या आहेत म्हणल्यावर त्या ह्या सगळ्या भावनांच्या कितीतरी अतीत आहेत. जिला कधीही क्रोध स्पर्शच केला नाही अशी ती अनुसूया. महर्षी अत्रींनी रामांना सांगितलं की हे पहा, सीतेला अनुसूयेकडे पाठव आणि त्या दोघींमध्ये संवाद होणं फार महत्वाचं आहे. कारण ते त्रिकालदर्शी आहेत, त्यांना माहिती आहे पुढे काय घडणार आहे. त्यामुळे आत्ता अनुसूयेशी सीतेचा संवाद होणं फार गरजेचं आहे. अनुसूया ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध आणि तपोवृद्ध आहे. वाल्मिकी रामायणात वर्णन असं आहे की सगळे केस पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि थोड्याशा वळ्या पडल्यात, म्हणतो ना आपण चेहऱ्यावर सुरकुत्या, थोड्या सुरकुत्या वगैरे पडल्यात आणि अत्यंत तेज, म्हणजे काय साकार तेज म्हणू आपण एखादं. इतक्याही काही काही व्यक्ती बघा ना, बघता क्षणी आपल्याला पटकन असं वाटतं पदस्पर्शच करावा, हो की नाही. कारण ज्ञानवृद्ध असतात, वयोवृद्ध असतात आणि त्याच्या जोडीला तपोवृद्ध सुद्धा असतात. तर त्यामुळे त्या
दोघींचा संवाद होण्यासाठी सीता पटकन पुढे गेली, अनुसूयेला पदवंदन केलं. अनुसूयेने हळूच तिचा हात धरला आणि दोघी मिळून कुटीमध्ये जाऊन बसल्या. ह्या एकदम वयस्कर आहेत आणि ही तशी म्हणजे तरुण आहे, एकदम नवीन लग्न झालेली आणि अशी छानशी छोटीशी सीता. तर अनुसूया सीतेला पटकन जवळ घेतलं, तिच्या मस्तकातून लहानच अगदी नातीच्या वयाची म्हणली तरी चालेल ना, तिला असं पटकन जवळ घेतलं, तिच्या मस्तकाचं अवधान केलं आणि पहिलं तर तिचं पटकन कौतुक केलं, तिच्या डोक्यावरनं हात ठेवून. मला सांगता नाही अंगावर काटा येतं. खरं ना, म्हणजे तो प्रसंग असा ना माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो खरंच, की तिला असं पटकन जवळ घेतलं, तिच्या पाठीवरनं हात फिरून, की किती महत्वाची गोष्ट आहे. आज तू राजप्रासादाचा त्याग करून, राजवैभवाचा त्याग करून तू श्रीरामांना अनुसरलायस, काटाकुट्यांमधनं अनवाणी चालायचं सुद्धा तू मागे पुढे बघितलेलं नाहीस, काय तू ध्येयानं भारलेली आहेस, असं सीतेला म्हणणं तेही अनुसूयेने. सामान्य गोष्ट आहे का होती? नाही ना, सामान्य गोष्ट नाहीये ती. इतकं पटकन जवळ घेऊन तिच्या पाठीवरनं हात फिरून तिचं आधी पहिलं कौतुक केलं, की खरोखर तुझं अतिशय कौतुक आहे. सीता पण पटकन भारावली गेली, गहिवरलीच क्षणभर. मग अनुसूयेनं हळूच तिला विचारलं, काय ग, जरा तुझ्या विवाहाबद्दल तरी सांग की, जरा कसा झाला तुझा विवाह? बघा हा, म्हणजे ही लक्षात येतात का तुम्हाला गोष्टी, की एकदम भर दिशेने उपदेशाला सुरुवात नाही केली हो. मग ती कंटाळली असती ना, ती लहान होती, तिच्या इथं बघा परत मानसिकतेचा विचार आहे की नाही, म्हणजे त्यांचा सुद्धा मानसशास्त्राचा किती अभ्यास असेल. काय ग, तुझ्या लग्नाबद्दल सांग की जरा, असं म्हणल्यावर मुली कशा खुलतात की नाही. 50शीला सुद्धा बायका पटकन खुलतात. कुठली का साडी घेतली होती तुझ्या आईने, की बाईच्या डोळ्यासमोर ती अख्खी साडी उभी राहते, कुठल्या रंगाचा शालू होता तोही फटकन आठवतो बिचारीला. ती तर किती नवीनच होती, नुकतंच लग्न झालेली होती. आणि वाल्मिकी रामायणामध्ये संपूर्ण सर्व खर्ची घातलाय वाल्मिकींनी. सीतेच्या तोंडून तिच्या जन्मापासून रामविवाहापर्यंतचा संपूर्ण कथाभाग सीतेने निरूपण केलाय आणि हा अख्खा सर्ग वाल्मिकींनी खर्ची घातलाय. त्यात अजून एक वैशिष्ट्य आहे, फारच मोठं वैशिष्ट्य आहे हा, की धनुर्भंग झाला आणि जनकाने सांगितलं की आता रामांबरोबर माझ्या कन्येचा विवाह रामांबरोबर होणार. विश्वामित्रांसमोर जाहीर केलंय, आता प्रत्यक्ष गुरु आहेत, गुरुंसमोर जाहीर केलंय. पण रामचंद्र म्हणाले, असं कसं करणार, माझ्या वडिलांची मला परवानगी नको का? माझ्या वडिलांची अनुमती असल्याशिवाय हा विवाह मी नाही करू शकत. त्यामुळे आधी माझ्या वडिलांना निरोप पाठवा, त्यांना येऊ देत, त्यांनी अनुमती देऊ देत, मग आपण पुढे बघूया. आणि खरोखर जेव्हा दशरथ महाराज आले तेव्हा सीतेचा रामांबरोबर आणि बाकी बंधूंचा सीतेच्या भगिनींबरोबर विवाह, म्हणजे त्यात विवाह झाला. जनकाच्या भातृकन्या दोघी जणी आणि सीता उर्मिला ह्या सगळ्यांचा त्या भावंडांशी विवाह झाले. आणि हे सगळं सांगताना सुद्धा सीता अतिशय लाजत लाजत सगळं सांगत होती आणि अनुसूयेलाही खूप मजा म्हणजे वाटली. त्यांचा संवाद फार गोड आहे. खरंच मी सांगू का, खरंच तुम्ही वाचा, तुम्हाला खूपच छान वाटेल. अनुवाद वाचायचा, संस्कृत कशाला वाचायला जायला पाहिजे हो की नाही, अनुवाद वाचतानाही खूप छान वाटतं. असो, आणि मग हे सगळा इतका वेळ त्यांचा छान सगळा संवाद झाला आणि मग मात्र अनुसूयेनं अतिशय शांतपणे तिला पतिव्रता धर्माचा सुद्धा, मी म्हणलं ना धर्मतत्वज्ञान, मग हे जे काही काही संवाद आहेत ना ते मुळातून वाचले आणि सांगितले गेले पाहिजे, ही सुद्धा आता काळाची गरज आहे बरं का. आणि पतिव्रता धर्माचा तिला उपदेश केला. आता खरं म्हणजे वास्तवात सीतेला आईनं सुद्धा उपदेश केला होता, सीतेला कौशल्या मातेनं सुद्धा उपदेश केला होता, ती वनवासात निघाली म्हणल्यावर. मग सीतेने हा सगळा उपदेश अतिशय शांतपणे ऐकून घेतला, श्रवण केला आणि म्हणाली, हो तुम्ही हे जे सगळं सांगताय ना ते तर मला आईनं देखील सांगितलं, माता कौशल्यांनी सांगितलं आणि आज तुम्ही सांगितलं, मला खूप धन्य वाटलं. माहिती आहे मला सगळं काय तेच 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 सांगता वर्तमान काळ, हो की नाही, मला माहिती सगळं, काय रोज उठून तेच सांगताय, मला काय सांगायची गरज नाही, माझ्या आईने सांगून झालंय की माझं. खूप मनापासून हसायला. असो,
तर पुढे जाऊन माता अनुसूयेनं सीतेला अतिशय प्रेमानं साडी दिली आणि आभूषणं दिली, कारण सीतेला सुद्धा कैकेयीनं सगळे अलंकार काढून ठेवायला सांगितलेले आहेत. त्यामुळे तिच्या अंगावर एकही अलंकार नव्हता, अनलंकृत अशी ती गेलेली आहे. त्यामुळे तिला अतिशय दिव्य अशी साडी आणि अलंकार तिने स्वतःच्या हाताने घातले. अनुसूयेने स्वतःच्या हाताने सीतेला अलंकार घातले आणि साडी नेसायला लावली. माझ्या समोर तू साडी नेसच. आणि ते सगळं देऊन तिला परत रामांपाशी आणलं. अत्रि ऋषी आणि रामचंद्र एक थोडा वेळ बाहेर असं कठड्यावर बसून बोलतच होते. छान आकाशामध्ये चंद्र चांदणं पडलं होतं सुंदर. आणि अनुसूया म्हणते, बघा बरं माझी मुलगी कशी दिसते, छान हो की नाही. मग रामांनाही धन्य वाटलं, बापरे एवढ्या मोठ्या व्यक्तीकडून हा उपहार मिळणं हे केवढं श्रेष्ठ गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला एक लक्षात येतंय का, देवानंही ज्यांचं पदवंदन करावं एवढे श्रेष्ठतम असे ऋषी आहेत. म्हणजे केवढ्या श्रेष्ठ तपश्चर्या आहेत त्यांच्या, की देवांनाही वाटावं की हा उपहार मिळणं ही केवढी दुर्मिळ गोष्ट आहे. खरंय की नाही. त्यामुळे अतिशय आनंद रामचंद्रांना झाला. आणि हे सगळं का घडलं, तिला अलंकार का घातले गेले. बघा बरं, जेव्हा रावणानं तिचं अपहरण करायचा प्रयत्न केला तेच अलंकार तिने हळूच उत्तरेमध्ये गुंडाळून खाली त्या ह्याच्या किष्किंध्याच्या जवळपास टाकून, त्या पर्वताच्या उंच शिखर तिला दिसली ना, मग इथे काही ना काहीतरी असेल म्हणून तिने तिथे ते बरोबर टाकलेत. अनलंकृत असती तर काय करू शकली असती, काहीतरी आपल्यापर्यंत कोणीतरी तरी पोहोचेल म्हणून ते अलंकार ते टाकू शकली, हो की नाही. तर आणि म्हणून पुढे अत्रि ऋषींनी रामचंद्रांना दंडकारण्याकडे जाण्या अगोदर सुद्धा काही सावधगिरीच्या सूचना देऊन ठेवलेल्या होत्या. पुढे जाऊन आपण ही गोष्ट बघणार होतो की अगस्त्य आणि लोपामुद्रांनी सुद्धा सीतेला सावधगिरीच्या सूचना देऊन ठेवल्या होत्या. अनोळखी व्यक्तीशी बोलू नको बाई, या सूचना देऊन ठेव. आपल्याकडे रोज उठून मोबाईलवर पडतंय, अनोळखी व्यक्तीशी बोलू नका, अनोळखी व्यक्तीला ओळख दाखवू नका, आपला नंबर देऊ नका. ह्यांना काय कळतंय, झालं पडलं खड्ड्यात, असलं नसलं सगळं धुवून जातंय. चला पुन्हा बँक बॅलन्स बघावं तर झिरो, नवऱ्याच्या हातात कटोरा. कारण बाई सुशिक्षित असून जर ती सावधच नसेल तर काय उपयोग आहे हो. लाखोनी मिळवतात आणि लाखोनी घालवतात. नुसतं लाखोनी मिळवलं म्हणजे आम्हाला फार मोठी अक्कल आहे असं नसतं ना. लाखोनी पगार मिळवणाऱ्या बाईचा एक जाता जाता विनोद सांगते. चुकून माकून भाजी मंडईत गेली, कामवाली बाई गैरहजर होती, बाई बिचारी भाजी मंडईत गेली. बरं, सहज जाता जाता सांगते, भली मोठी पिशवी कार घेऊन तो नवरा आपला ड्रायव्हर सारखा अर्ध्या विजारीत, आणि ही बाई मस्त थाटात उठली की हो, खाली उतरली पिशवी घेऊन. अगोदर टोमॅटो घेतले, मी पुढे गेली, मी भला मोठा भोपळा दिसला. मग भोपळा दिसल्यावर तिच्या मनात आलं, अरे भोपळा चांगला मोठा आहे, नवऱ्याला काय काय आवडते, काय थालीपीठ करून घालीन, घारगे करून घालीन, म्हणजे बाईलाच सांगीन. हिला कुठे डोंबल्याचं काय येतं, बाईलाच सांगीन. भला मोठा भोपळा दिसल्यावर म्हणाली त्या बाबाला, बाबा रे हा भोपळा या पिशवीत घाल. बाबा म्हणाला, बाई तुम्ही आधी टोमॅटो घेतले, तुला काय करायचंय, भोपळा पिशवीत घाल. भाजीवाला म्हणला, खूप शिकलेल्या आहात का तुम्ही. हो तर मी इंजिनियर आहे. मग टोमॅटो बाहेर काढा आणि मग भोपळा घाला. असो, सांगण्याचं तात्पर्य इतकंच असतं की सावधगिरी आणि सुशिक्षितता याचा काही साक्षात संबंध नाही. दक्षता ही कधी कधी अशिक्षित माणसांमध्ये जरा जास्तीच असते. सुशिक्षित असणं आणि दक्षता याचा फार कमी संबंध आहे. तर अत्रींनी सगळ्या सावधगिरीच्या सूचना प्रभू रामचंद्रांना, कारण दंडकारण्य ही जागाच अशी आहे की तिथं ज्याला आपण म्हणतो ना की रावणाचा जणू काही बाले किल्ला असल्यासारखाच तो प्रकार होता. आणि त्याचा सतत दंडकारण्याशी भरपूर
वेगळ्या पद्धतीने संबंध होता आणि तिथे अक्षरशः ऋषींना जगणं मुश्किल करून या लोकांनी सोडलं होतं. रावणाचे प्रचंड असुर तिथे अखंडपणे राहत होते आणि म्हणून अत्रींनी रामांना दिवस रात्र सावध राहायच्या सूचना देऊन ठेवल्या आणि पुढे राम हे दंडकारण्याकडे प्रवास करत निघून गेले. असो तर हे अत्री ऋषी पुढे सुद्धा रावण वधानंतर जेव्हा रामचंद्र लंकेवरून अयोध्येला आले, तर अयोध्येला जेव्हा रामांचा राज्याभिषेक ठरला त्यावेळेला महर्षी अत्री सुद्धा त्या राज्याभिषेकाला हजर होते आणि त्यांनी रामांना आशीर्वाद दिले होते. जेवढे म्हणून श्रेष्ठ ऋषी होते त्याच्यामध्ये अत्री ऋषी सुद्धा राज्याभिषेकाला हजर होते. तर आता मी म्हणलं त्याप्रमाणे अत्री स्मृती, तर स्मृती ग्रंथ याचा अर्थ काय, तर मानवी जीवनातले आचार विचार व्यवहार प्रायश्चित्त ह्याचा सगळ्याचा नियमन सांगणारे ग्रंथ म्हणजे स्मृती. यम आणि नियम आपण ऐकलं असेल तर यम आणि नियम, यम काय असतं तर व्यष्टीशी संबंधित म्हणजे वैयक्तिक जीवनातले जे आचार ते म्हणजे यम आणि नियम म्हणजे समष्टी म्हणजे समाजाला जे लागू होतात ते नियम. तर हे यम नियम जे आहेत ते आत्मोन्नतीसाठी आणि समाजोन्नतीसाठी आवश्यक आहेत आणि म्हणून अत्रींनी असे 10 यम नियम त्यांच्या अत्री स्मृतीमध्ये सांगितलेले आहेत. अत्रींना म्हणूनच सर्वभूत हिते रतः असंच म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने एक गोष्ट आतापर्यंत आपल्या निश्चितपणे लक्षात आली असेल की ही जी आपली वैदिक परंपरा आहे ती अत्यंत उन्नत आहे, अत्यंत उत्तुंग अशा विचारांनी भरलेली अशी ही वैदिक परंपरा आहे आणि इथे कुठेही स्त्री दाक्षिण्य नाही, किंबहुना स्त्रियांविषयीचा आत्यंतिक गौरव किंवा सन्मान हा प्रत्येक ऋषींनी केलेला आहे आणि त्यामुळे पौराणिक कथांमागचा जो मूळ गाभा आहे तो लक्षात घेऊनच प्रत्येक कथेविषयीचा आपण विचार हा केला पाहिजे असं मला खरोखर कळकळीने वाटतं. आणि अशा पद्धतीने आज आता आपण महर्षी गौतम आणि महर्षी अत्री यांच्याविषयी थोडंफार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता पुढच्या महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये शरभंग ऋषी आणि सुतीक्ष्ण ऋषी यांच्याबद्दल जाणून घेताना अगस्ती ऋषींविषयीची थोडी सुरुवात आपण करणार आहोत. झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पण सेवेला पूर्ण करा.